MCC क्रिकेट लॉ कायदा नंबर 13 डाव म्हणजेच इनिंग्स 13.1 डावांची संख्या सामन्यापूर्वी केलेल्या कराराप्रमाणे सामना प्रत्येक संघासाठी 1 किंवा 2 डावांचा असेल. सामना मर्यादित षटकांचा किंवा मर्यादित कालावधीचा खेळवता येऊ शकेल. जर अशा प्रकारचा करार झाला तर प्रत्येकी एका डावाच्या सामन्यात असा करार दोन्ही डावांना लागू होईल. प्रत्येकी 2 डावांच्या सामन्यात असा करार दोन्ही संघांच्या पहिल्या डावाला लागू होईल, दोन्ही संघांच्या दुसऱ्या डावाला लागू होईल किंवा दोन्ही संघांच्या दोन्ही डावांना लागू होईल. प्रत्येकी एका किंवा 2 डावांच्या सामन्यात जर कायदा 16.1 विजय 2 डावांचा सामना किंवा 16.2 विजय 1 डावांचा सामना प्रमाणे सामन्याचा निकाल लागला नाही तर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी लागणाऱ्या निकषांचा त्या करारात समावेश असावा. 13.2 आळीपाळीने डाव 2 डावांच्या सामन्यात कायदा 14 फॉलो ऑन किंवा कायदा 15.2 डाव न खेळता सोडणे मधील परिस्थिती सोडून प्रत्येक संघ आपला डाव आळीपाळीने खेळेल. 13.2 पूर्ण झालेला डाव खालीलपैकी कोणत्याही प्रसंगी एका संघाचा डाव पूर्ण झाला असे समजण्यात येईल. संघाचे सर्व गडी बाद झाले, गडी बाद झाल्यावर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यावर चेंडू टाकायचे शिल्लक असतील मात्र खेळायला याला फलंदाज उपलब्ध नसेल. म्हणजे कोण इंजर्ड वगैरे झाला असेल आणि तो खेळू शकणार नसेल अशा परिस्थितीत कर्णधाराने डाव घोषित केला. कर्णधाराने डाव न खेळता सोडला. 13.1.2 मधील करारानुसार ठरलेली षटके पूर्ण झाली किंवा ठरलेला कालावधी पूर्ण झाला यापैकी जे लागू असेल त्याप्रमाणे. म्हणजे जर लिमिटेड ओव्हरची मॅच असेल 50 ओव्हर 70 ओव्हर किंवा मग टायमिंग. नाणेफेक डावाच्या निवडीसाठी दोन्ही कर्णधार मैदानावर किंवा दोन्ही पंचांच्या उपस्थितीत सामना सुरू होण्याच्या निर्धारित किंवा पुनर्निर्धारित वेळेच्या आधी 30 मिनिटांपासून ते 15 मिनिटांपर्यंत नाणेफेक करतील. तथापि कायदा 1.3 कर्णधार मधील तरतुदींची नोंद घ्यावी. निर्णय कळवणे नाणेफेक जिंकलेला कर्णधार नाणेफेकीनंतर लगेचच आपला फलंदाजी अथवा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय विरुद्ध संघाच्या कर्णधाराला व पंचांना कळवेल. एकदा कळवल्यावर तो निर्णय बदलता येणार नाही. कायदा 14 फॉलो ऑन पहिल्या डावातील आघाडी 2 डावांच्या 5 किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांच्या सामन्यात जो संघ प्रथम फलंदाजी करून कमीत कमी 200 धावांची आघाडी घेईल तो संघ दुसऱ्या संघाला पुन्हा फलंदाजी करण्यास सांगू शकेल. हाच पर्याय 5 पेक्षा कमी दिवसांच्या 2 डावांच्या सामन्यातही उपलब्ध असेल. त्यासाठी कमीत कमी आघाडी पुढीलप्रमाणे असेल. 5 दिवसांसाठी 200 धावा, 3 किंवा 4 दिवसांच्या सामन्यात 150 धावा, 2 दिवसाच्या सामन्यात 100 धावा, 1 दिवसांच्या सामन्यात 75 धावा. 200, 150, 100, 75. निर्णयाची सूचना कर्णधार विरुद्ध संघाच्या कर्णधाराला व पंचांना हा पर्याय निवडण्याविषयी निर्णय कळवेल. कळवलेला निर्णय बदलता येणार नाही. 14.3 पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला एकापेक्षा जास्त दिवसांच्या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे वाया गेल्यास 14.1 मधील तरतुदी खेळ सुरू झाल्यापासून उर्वरित दिवसांसाठी लागू होतील. यासाठी खेळ कितीही वाजता सुरू झाला तरी ज्या दिवशी खेळ सुरू होईल तो दिवस सामन्याचा पहिला दिवस मानला जाईल. प्लेचा पुकार झाल्यानंतर
पहिल्या षटकाची सुरुवात झाल्याबरोबर खेळ सुरू झाला असे मानण्यात येईल. म्हणजेच पहिल्या दिवशी पाऊस वगैरे आला, पहिला दिवस वाया गेला, मग दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला तर तो सामना 4 दिवसांचा होईल. कायदा 15. डाव घोषित करणे व डाव न खेळता सोडणे. डाव घोषित करण्याची वेळ. फलंदाजी संघाचा कर्णधार आपला चालू असलेला डाव चेंडू डेड असताना कधीही घोषित करू शकेल. असा घोषित केलेला डाव पूर्ण झालेला डाव म्हणून मानला जाईल. कांगा लीगमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला डाव घोषित करता येत नाही. कमीत कमी 1 तास तरी खेळावं लागतं. फक्त कांगा लीगसाठी. डाव न खेळता सोडणे. कर्णधार त्याच्या संघाचा कोणताही डाव त्या डावाची सुरुवात होण्याआधी न खेळता सोडू शकतो. असा सोडलेला डाव पूर्ण झालेला डाव म्हणून मानला जाईल. कांगा लीगसाठी प्रथम फलंदाजी संघ डाव सोडू शकत नाही. ज्यांची पहिली बॅटिंग असते ते कमीत कमी 1 तास खेळावंच लागतं. निर्णयाची सूचना. कर्णधार आपला डाव घोषित करण्याचा अथवा न खेळण्याचा सोडण्याचा निर्णय विरुद्ध संघाच्या कर्णधाराला आणि पंचांना कळवेल. एकदा कळवलेला निर्णय बदलता येणार नाही. कायदा 16. निकाल. विजय. 2 डावांचा सामना. जो संघ विरुद्ध संघाच्या 2 पूर्ण डावांच्या एकूण धावसंख्येपेक्षा अधिक धावा करेल तो संघ विजयी होईल. कायदा 13.3. पूर्ण झालेला डाव पहा आणि 16.6 ची सुद्धा नोंद घ्या. विजय. 1 डावाचा सामना. जो संघ विरुद्ध संघाच्या पूर्ण डावाच्या एकूण धावसंख्येपेक्षा अधिक धावा करेल तो संघ विजयी होईल. 13.3. पूर्ण झालेला डाव आणि 16.6 ची नोंद घ्या. पंचांनी सामना बहाल करणे. कायदा 13.1.2. डावांची संख्या प्रमाणे झालेला करार जमेस न धरता एखादा संघ सामना गमावेल जर त्या संघाने हार मान्य केली किंवा पंचांच्या मते खेळण्यास नकार दिला. या परिस्थितीत पंच विरुद्ध संघास सामना बहाल करतील. म्हणजे एखाद्या टीमने खेळण्यास नकार दिला तर विरुद्ध संघाला पंच सामना बहाल करतील. कोणत्याही खेळाडूची किंवा खेळाडूंची एखादी कृती म्हणजे त्या संघाचा खेळण्यास नकार आहे असे एखाद्या पंचाला वाटले तर दोन्ही पंच मिळून अशा कृतीचे कारण जाणून घेतील. त्यानंतर जर त्यांची कृती ही खेळण्यास नकारण्याची आहे असे दोन्ही पंचांनी ठरवले तर ते त्या संघाच्या कर्णधारास तसे सांगतील. जर कर्णधार त्याच्या कृतीवर ठाम राहिला तर पंच 16.3.1 नुसार सामना बहाल करतील. कायदा 42.6.1. कर्णधाराने एखाद्या खेळाडूस मैदानाबाहेर काढण्यास नकार देणे सुद्धा पहा. 16.3.3. जर 16.3.2 मधील कृती खेळ सुरू झाल्यानंतर झाली आणि पंचांच्या मध्ये ती खेळ चालू ठेवण्यास नकारण्याची असेल तर कायदा 11 मध्यंतरे आणि कायदा 2.8 धोकादायक किंवा प्रतिकूल परिस्थितीत खेळ थांबवणे सोडून टाईमच्या पुकारापासून ते प्लेचा पुकारापर्यंतचा खेळाचा कालावधी हा वाया गेलेला कालावधी म्हणून मोजला जाईल. त्या दिवशीची खेळ संपण्याची वेळ तेवढ्या कालावधीने पुढे ढकलण्यात येईल. लागू असल्यास केवळ वाया गेलेल्या या कालावधीमुळे सामन्याच्या शेवटच्या तासातील षटके कमी केली जाणार नाही. कायदा 13.1.2 प्रमाणे करार झालेले सामने. कायदा 13.1.2 डावांची संख्या प्रमाणे करार झालेल्या कोणत्याही सामन्यात जर 16.1, 16.2, 16.3 प्रमाणे निकाल लागला नाही तर निकाल 13.1.2 मधील कराराप्रमाणे ठरवता येईल.
16.5 इतर सर्व सामने बरोबरी किंवा अनिर्णित. 16.5.1 बरोबरी. जेव्हा सामन्यातील सर्व डाव पूर्ण होतील आणि दोन्ही संघांची एकूण धावसंख्या समान असेल तेव्हा तो सामना बरोबरीत सुटेल. 16.5.2 अनिर्णित. जेव्हा एखाद्या सामन्याचा निकाल 16.1, 16.2, 16.3, 16.4, 16.5 प्रमाणे ठरवता येणार नाही तेव्हा तो सामना अनिर्णित राहील. 16.6 विजयाचा फटका अथवा अवांतर धावा. जेव्हा सामन्याचा निकाल 16.1, 2, 3, 4, 5 प्रमाणे लागेल तेव्हा तो सामना संपेल. कायदा 41.18.2 दंड धावाचा अपवाद वगळता. त्यानंतर जे काही घडेल त्याचा सामन्यात अंतर्भाव करता येणार नाही. कायदा 16.9 सुद्धा पहा. झेल घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याआधी किंवा ज्यामुळे फलंदाज बाद होऊ शकेल असा झेल घेण्यास अडथळा आणण्यासाठी काढलेल्या धावा सोडून संघाच्या एकूण धावा पुरेशा असल्यास तरच शेवटी फलंदाजी करणारा संघ विजयी होईल. फलंदाजांनी विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण करण्याआधी चेंडू सीमापार गेला तर सीमापारच्या सर्व धावा त्या संघाच्या एकूण धावांमध्ये जोडल्या जातील व चेंडू बॅटने मारला असल्यास स्ट्रायकरच्या खात्यात जमा होतील. 16.7 निकालाचा तपशील. जर शेवटी फलंदाजी करणारा संघ त्याचे सर्व गडी बाद न होता विजयी झाला तर तो संघ उरलेले गडी राखून विजयी झाला असे नमूद केले जाईल. जर विरुद्ध संघाच्या एकूण धावांपेक्षा जास्त धावा न करता शेवटी फलंदाजी करणाऱ्या संघाचा डाव संपला मात्र 5 दंड धावा मिळाल्यामुळे त्या संघाची धावसंख्या विजयी होण्यासाठी पुरेशी झाली तर तो संघ दंड धावांनी विजयी झाला असे नमूद केले जाईल. शेवटी क्षेत्ररक्षण करणारा संघ विजयी झाला तर तो संघ जास्त असलेल्या धावांनी विजयी झाला असे नमूद केले जाईल. जर सामन्याचा निर्णय एका संघाने पराभव मान्य केल्यामुळे किंवा खेळण्यास नकार दिल्यामुळे लागला तर सामन्याचा निकाल पराभव स्वीकारला किंवा सामना बहाल केला अशा प्रकारे नमूद केला जाईल. निकालाची अचूकता. धावसंख्या अचूक असल्याचा निर्णय करण्याची जबाबदारी पंचांची असेल. स्कोरिंगमधील चुका. जर सामना संपला असे समजून खेळाडूंनी आणि पंचांनी मैदान सोडल्यास पंचांना असे आढळून आले की धावसंख्येत अशी काही चूक आहे की ज्यामुळे निकालावर परिणाम होत आहे तर पंच 16.10च्या तरतुदींच्या अधीन राहून खालील कृती करतील. जर ज्यावेळी खेळाडूंनी मैदान सोडले त्यावेळी शेवटी फलंदाजी करणाऱ्या संघाचा डाव संपला नसेल आणि शेवटच्या तासातील अथवा त्या डावातील षटके संपली नसतील किंवा खेळ संपण्याची अथवा डाव संपण्याची वेळ झाली नसेल तर एका संघाने पराभव न स्वीकारल्यास पंच खेळ पुन्हा सुरू करण्याचा आदेश देतील. आधी निकाल न लागल्यास व परिस्थिती खेळण्यायोग्य असल्यास ठरलेली षटके पूर्ण होईपर्यंत आणि खेळ संपण्याची वेळ होईपर्यंत किंवा डावाचा ठरलेला कालावधी संपेपर्यंत खेळ चालू राहील. सामना संपला असे समजून टाईमचा पुकार केला तेव्हा जेवढी षटके आणि कालावधी शिल्लक होता तेवढाच तो घेतला जाईल. त्या वेळेपासून खेळ पुन्हा सुरू होईपर्यंत वाया गेलेल्या कालावधीची दखल घेतली जाणार नाही. मात्र जर टाईमचा हा पुकार झाला तेव्हा षटके संपली असतील आणि खेळाचा कालावधीही शिल्लक नसेल किंवा शेवटी फलंदाजी करणाऱ्या संघाचा डाव पूर्ण झाला असेल तर पंच दोन्ही कर्णधारांना धावसंख्येतील आणि निकालातील बदल कळवतील. सामना संपल्यानंतर धावांच्या अचूकतेबद्दल पंचांनी एकदा स्कोरशी सहमत झाल्यानंतर कायदा 2.15 धावांची अचूकता आणि कायदा 3.2 धावसंख्येची अचूकता पहा.
सामन्याचा निकाल बदलता येणार नाही.